ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज काय माहितीये का, रविवार स्पेशल। तर मग आज मी मस्त असं चणचणीत झणझणीत खूप दिवसानंतर काहीतरी स्पेशल बनवते बरं का। आणि ते काय बनवते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आज काय बनवणार आहे माहितीये का, मस्त मटणाची भाजी बनवणार आहे मी काळ्या मसाल्यामध्ये। खूप दिवसानंतर खायला लागलो बरं का, सगळंच बंद केलं डॉक्टरने, तुम्हाला तर माहितच आहे। तर त्याची तयारी करते मी। हे बघा वल्ल नारळ आणलंय, नारळ वगैरे मस्त भाजून घेणार आहे, फोडते याला मी। आता तुमचे दाजी गेले मटण आणायला, लसूण सोलायचं आहे, तर म्हटलं तुमचे दाजी येईपर्यंत दुसरी काय आपली तयारी ती करून घेते। तर आज कुणी कुणी मटण आणले कमेंट करून नक्कीच सांगा मला। म्हणलं 10 रुपयाची खोबरं आणूस तर म्हणलं नारळाचं आणा 20 रुपयाचं, चांगलं जास्त पण भेटत आहे ना। 10 रुपयाचं अगदी एवढं देतात। पाणी खाली पडेल म्हणून मी हातावर नारळ फोडले बरं काय। पहिलं आमचं रोज रविवारी मटण राहायचं, बुधवारी राहायचं, पण मग आता कसं मला ऍसिडिटीचा त्रास आहे, गुणगुणबाईला ते डॉक्टरांनी खायचं नाही सांगितलं, म्हणून मग आम्ही बंदच केलं आणायचं। लागलंय मला नारळ पडतो हा मसाला काढलाय मी, लसूण, खोबरं, टमाटर, कोथिंबीर, कांदा दाखवायचा आहे तुम्हाला। मसाला भाजून घेतला बरं का, कांदा, खोबरं, लसूण, टमाटर, कोथिंबीर हे मस्त बारीक वाटून घेते आता। खानदेशी मसाला आहे बरं का। घरचं धने पावडर आहे,
घरचं लाल तिखट, हळद पण मी घरीच दळते. आता आपले मसाले टाकते. इकडे मी गरम पाणी ठेवले, त्याच कढईमध्ये आपल्याला रशात वतायला. तर वरून मस्त कोथिंबीर टाकते. इकडे आपली भाजी मस्त कढायला लागली, तोपर्यंत मी 4-5 बाजरीच्या भाकरी टाकून घेते. आता
पवनला भूक लागली, पवनला जेवण वाढते मी आता. भाकरीच बनवते म्हणून तुम्हाला भूक लागली. छान छान आहे ना. हां आता पुढं स्वयंपाक आवडलाय माझ्यावाला. लय भूक लागली, सगळ्यांना भूका लागल्यात. पवनला भूक लागली ती पवनला स्वयंपाक करता करता जेवण दिलं. आता सगळे बसल्यात, मम्मी कधी ताट वाढतील कधी जेवायला देतील. आता स्वयंपाक आवडला मस्तपैकी, या सगळेजण जेवायला. पटापट जेवण वाढते, भूका लागली. तुमच्या दाजी तर सुकी भाकर खायला लागले भाजीची वाट बघून बघून. पण मटण लेट आणले तुमच्या दाजी. 12:30 वाजता मटण. मिक्सर खराब पडलं झालं. मिक्सर खराब झालं होतं. मिक्सर रिपेअर केलं. किती एक तास गेला माझा. हा पीस चांगला दिलाय. सगळ्यांच्या तोंडाला पाणी झालं पाहिजे आता. एकच नंबर भाजी झाली, खरं शपथ सांगते, लय भारी भाजी झाली. पोटामध्ये एक घास गेल्या गावाकडं मला तोंड आले बोलायला, लय भूक लागली होती. या जेवायला सगळेजण जेवत आहे.